कालच्या वाणी आज पण लाईटीनं लय दमवलं त्याच्या बायले पाणीच पाजायचं झालं नाही सगळा खेळ खंडोबा. जय बाळूमामा सांगलीकर. सकाळपारी ओके मध्ये आपले डॉन घेऊन मी निघालतो कोंगनोळीला, पण सकाळ सकाळपारी पाऊस एक बारीक बरोबर चालूच होती. कोंगनोळीत नवनाथ आला होता, त्याला जाण्यासाठी गेलतो मी, कारण त्याला वाट माहित नव्हती. ओके मध्ये ह्या वाघाला घेऊन आलो घराकडे. घरात थोड्या वेळ थांबून आलो लगेच मंदिरात. ते जरा एक 3-4 शूट करायचे होत्या. मंदिरातलं शूट कम्प्लीट करून आम्ही आलो जरा रानात, पण ह्यो वाघ काय फोन मध्येच गुंग होता, वर काय बघनाच. आणि मित्रांनो, आम्हा दोघांचं पण शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. नवनाथच्या आयडीला पण आणि माझ्या आयडीला पण फॉलो करायला विसरू नका, सपोर्ट करा दोघांनी पण. तिथनं मग थोड्या वेळानं नवनाथ गेला घराकडे. मी पण आपली AK-47 घेऊन निघालो मळ्याकडे, कारण काल राहिलेलं उष्ट पाणी पाजायचं होतं. मळ्यात आल्या आल्या कसलाच वेळ न घालवता ओके मध्ये ऑटो लावला पहिला. मोटर तर चालू झाली ओके मध्ये, पण देवा पाणी पाजायचं होती म्हटलं त्याच्या बायले काल लय उचापात्या झाल्या त्या माझ्या. हेपणं घालत ओके मध्ये एक प्लॉट तर झाला पाणी पाजून. मग लगेच दुसऱ्या चेरेला पण चालू केलं पाणी. पण इथं बॉम्ब व्हायला ती अशी की व्होल्टेज कमी पडालत आणि त्याच्यामुळे स्टार्टर एक सारखाच पडालता. पण तुम्हाला भिंगरी एक दाखवू काय, कशी आहे भिंगरी त्याच्या बायली. पाणी लागलं तर गरा गरा फिरायला. और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी. ह्या चिरेला एक 2-3 दारं पाणी लय दमवलं. परत लागलं 80च्या स्पीडनं पळायला त्याच्या बायली. परत मग लाईट गेल्यावर ओके मध्ये मोटर बंद करून मी निघालो लगेच घराकडे. आणि आजचा व्लॉग तुम्हाला जरा जरी आवडला तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय बाळूमामा. बाळूमामांच्या आशीर्वादाने आपल्याला 4 प्रमोशन रीलचे ऑर्डर आलेत. सगळं सांगतो, फक्त व्लॉग तेवढा शेवटपर्यंत बघा. जय बाळूमामा सांगलीकर. पहिला ओके मध्ये आपल्या डॉनला खोऱ्या अडकवला आणि फावडं घेऊन मी आलो लगेच ओके मध्ये मळ्यात, कारण काल जे आपण मक्क बांधलाय त्यालाच पाणी पाजायचं होतं. आपण कुठलं काम करायचं चालू आहे 7:30 आपल्या मागं नाही, असं होऊ शकत नाही. त्याच्या बायली स्टार्टर मारायला लाईटच गेली. लाईट आल्या फक्क दिशी पहिला ऑटो लावला आणि मी आलो लगेच पाण्याजवळ. पण दंड भरून पाणी येईल तर असं वाटत होतं त्याच्या बायली तासाभरात सगळं रान पाणी पाजून होतंय काय. बघूया म्हटलं पाणी तर किती भराभरा चाललंय. ते ज्या बायली पाणी चाललंय मिळी जीव नसल्याने. पण स्टार्टर एक सारखाच पडालता. 2-2 मिनिटाला स्टार्टर पडालता. 10-12 हेलपाट घातलं खालीवर. कटाळून कुलूप लावलं आणि जाऊया म्हटलं घराकडे. पण घराकडे चालू होतं त्यावर बारीक पावसाने यायला लागलं. त्याच्या बायली घरात तर जाऊ देते का नाही म्हटलं. कसं तर करत आपली डॉन घोंगवत ओके मध्ये मी आलो घरात. घरात आल्या बसाय नको म्हटलं. ओके मध्ये एक बार्डीन पोतं घेतलं आणि आपल्या बेबीकॉर्नची कणस तर मोडूया म्हटलं त्याच्या बायली. काय नाही, ओके मध्ये कना कणस मोडा चालू केली, पण बारीक रिमझिम हिथं बी चालू झाली. भिजवतंय असं वाटत होतं आणि माल जरा पातळच आहे. पण पाऊस जरा दाट येताना मी आलो घरात. पण ह्या रेडकाला पावसाचं पाणी प्यायची लय हौस आहे. अबे साले. त्यातनं मग पाऊस उघडल्यावर आणि त्याच्या बायली कणस मोडाय चालूच केली. ओके मध्ये कणस मोडून तर झाले, पण एकटाच कणस मोडाय असल्यामुळे लय वेळ लागला त्याच्या बायली. 6:45 वाजले. एवढ्यातच काम आवरलं नाही. इथनं मला अजून पोती गोळा करायची होती, पण ही पोतं उचलायला हिथं ताकद कमी पडून देऊन चालत नाही. हिथं कमी पडला तर गडी संपला. मग काय नाही, ओके मध्ये रेमटत तशीच पोती आणून टाकली घरात. आणि आपल्याला जे 4 प्रमोशन रीलचे ऑर्डर आले त्यातल्या 3 ऑर्डर आहेत ते आपल्या सलगरातले आहेत आणि 1 ऑर्डर आहे ती आपल्याला ऑनलाईन आल्या. त्यांची पण त्यासनी मी तारीख दिल्या. लवकरच त्याचा रिझल्ट दाखवतो तुम्हाला. तिथनं मग गण्या आपला शिकार हुडकालता. हुडकू दे म्हटलं तिकडं, कारण अजून मला 2 पोती घरात नेऊन टाकायची ती. आज कामानं त्याच्या बायली चांगलाच फेस पाडलाय माझा. काय तर असू दे, फॉलो करा तुम्ही त्याच्या बायली.